गट्टूलाल मारवाड्याचे घर भोकरवाडीत एका बाजूला होते. थोडेसे आत बोळकंडीला होते. गावाबाहेर जाणारी माणसं त्याच्या घरावरनंच जात. गावात त्यातल्या त्यात जो मोठा रस्ता होता त्या रस्त्यावर त्याचे दुकान होते. दुकान होते किराणा मालाचेच, पण कापड चोपड स्टेशनरी असल्या वस्तूही त्याच्या दुकानात मिळत असत. बघता बघता 10-12 वर्षात गट्टूलालने बरीच माया केली होती. राहते घर विकत घेतले होते. रानात 10-15 एकर बागायती तुकडा खरेदी केला होता आणि राहत्या जागेवर माडी बांधायचा विचार तो बोलून दाखवित होता. लोकांना तो नुसते सामान सुमानच विकत नसे तर पैसेही कर्जाऊ देत असे. लोक ही अडीअडचणीला त्याच्याकडून कर्ज घेत आणि शिव्याशाप देत त्याला पैसे परत करीत. त्याच्या वाढत्या पैशाचा आणि श्रीमंतीचा सगळ्यांनाच हेवा वाटत होता, पण उघड बोलायची कुणाचीच छाती नव्हती. त्यामुळे गट्टूलालच्या घरी 3-4 पोलीस येऊन गेले आणि त्यांनी त्याच्या घराची तपासणी केली. अशी बातमी गावात पसरल्याबरोबर जिकडं तिकडं खळबळ उडाली. तसे हे गाव एरवी अगदी शांत. साटीमासी अशी एखादी गोष्ट घडायची त्यामुळे गट्टूलालच्या घरावर छापा आला ही बातमी तशी मोठी होती. बातमी पसरेपर्यंत पोलिसांचे काम झालेले होते. काम आटोपून ती मंडळी परतही चालली होती. तेव्हा कुठं गावाला ही बातमी समजली. ज्याला लवकर समजली त्यानं गट्टूलालच्या वाड्याकडं धाव घेतली आणि ज्याला उशिरा समजली त्यांना फक्त पोलीस सायकलवरून जाताना दिसले. बाकीची हकीकत नंतरच समजली. बाबू पैलवानालाही पोलीस जाताना दिसले. त्याची दुपारची झोप संध्याकाळ झाल्यानंतर संपली होती. चूळ भरायला म्हणून तो बाहेर रस्त्यावर आला होता. तेवढ्यात हा तापा त्याला रस्त्याने जाताना दिसला. बाबूला एकदम कुतूहल वाटले. गडबडीनं पुढं होऊन रामराम करून तो म्हणाला, "काय हवालदार, आज इकडं कुणीकडं?" हवालदार म्हणून त्यानं जी हाक मारली होती ते कुणी ओळखीचे होते म्हणून नव्हे, कुणाशी तरी बोलायचं म्हणून तो हे बोलला होता. उत्तर कुणीही दिलं तरी त्याची त्याला हरकत नव्हती. पण बाबूच्या बोलण्याला पहिल्यांदा कुणी उत्तरच दिले नाही. पोलीस आपले पुढे जातच राहिले. मग मात्र बाबूला राहावले नाही. रस्त्यावर आडवा होऊन प्रश्नार्थक मुद्रा करून तो त्यांना म्हणाला, "ओ हवालदार, काय भानगड काय?" मग मात्र एक जण दात उचकून बोलला, "काय नाही, सहज." "अहो सहज म्हणजे?" "अरे बाबा, होतं सरकारी काम." "मग झालं का?" "हां." एवढं बोलणं झालं आणि पोलीस निघून गेले. रस्त्याला लागले आणि सायकलवर टांग टाकून दिसेनासे झाले. बाबूला भलतेच आश्चर्य वाटले. पोलिसांचे आपल्या गावात अचानक काय काम निघाले आणि एका वेळेला 3-4 पोलीस कशाला? काही भानगड तर नाही? असेल ही एखाद्या वेळेस. त्याचा काही नेम नाही. पण बाबूच्या डोक्यातला गुंता सुटायला वेळ लागला नाही. समोरून नाना चेंगट पळत पळत येताना दिसला. बाबू दिसल्यावर तर त्याने आपला पळण्याचा वेग आणखी वाढवला. "बाबूराव, बाबूराव," असे म्हणत एका मिनिटात तो बाबूच्या जवळ येऊन थडकला. "काय रे चेंगट, हे आड हत्यारी कशाला आलतं?" बाबूने अशा स्वरात हा प्रश्न विचारला की जणू काही पोलीस गावात आले हा चेंगटाने केलेला गुन्हा असावा. पळत आल्यामुळे नानाला दम लागला होता. धापा टाकीत श्वास गिळीत तो म्हणाला, "बाबूराव." "काय चेंगट?" "गट्टूलालच्या घरावर पोलिसांनी दरोडा घातला." "काय? दरोडा? आणि पोलिसांनी?" बाबूला आश्चर्य वाटले. पोलिसांनी दरोडा घातल्याची गोष्ट त्यांनी आतापर्यंत कधीच ऐकली नव्हती. दरोडेखोर दरोडा घालतात अन मग पोलीस सावकाश मागणं तिथं जातात हे त्याला माहीत होतं. मग दरोडेखोरांनी काय केलं? सरकारात वर्दी दिली. काय हा चेंगट तरी बोलतोय एक एक. अकलेचा खंदकच आहे लेकाचा. "चेंगट्या, पिलास बिलास काय आज तू?" "नाही बा." "का?" चेंगट गांगरला. "मग गोळी चढवलीस की काय एकारदी?" "नाही बा." "पर असं काय विचारालास?" "मग शुद्धीत आहेस का? पोलीस दरोडा घालतात होय रे पोकलीच्या." आता कुठं चेंगटाच्या लक्षात आपली चूक आली. जीभ चावून तो म्हणाला, तसं नव्हं." "मग कसं र?" "पोलिसांनी छापा घातला मारवाड्याच्या घरावर. दरोडा नव्हं, छापा." "आर पर कशा पायी?" ते काय ठाव नाही."
छापा घातला एवढं खरं. मग काय गावलं रे त्यासनी? त्याचा काय पत्त्या नाही. अरे मग तुला पत्त्या असतोयच कशाचा? लेका तू दिवसभर काय काय करत असतोस र? असं म्हणून बाबूने चेंगटाचा एक हात एकदम ओढला आणि पिरंगाळलाच. त्यामुळे बेसावत चेंगट एकदम पुढे झुकला आणि बाबूच्या अंगावर कोसळला. त्याच्या या उद्योगामुळे बाबूही धडपडला आणि खाली पडला. चेंगटाला उरावर घेऊन बदकन खाली पडला. चेंगटाची हाडकुळी कोपरं बाबूच्या सुटलेल्या पोटात घुसली आणि त्याला चांगलाच दणका बसला. आय आई ग! तो कळवळून ओरडला आणि त्याने रागारागाने चेंगटाला दूर झिंजावून टाकले. त्यामुळे चेंगटालाही मार बसला. तोही तसाच विव्हळला. मग कपडे झाडत नाराज तोंड करून लांब उभा राहिला. बाबूही उठला. धोतर नीटनेटके करून त्याने चेंगटाकडे जळजळीत नजर टाकली. चेंगट, जा आता. नीट चौकशी करून ये जा. पळ. रिकाम्या हातानं मुंडी हलवत माघारी आलास तर लई मार खाशील बघ. करतो चौकशी. आणि हां, गणा मास्तरकडं ये रातच्याला. येतो की. असे म्हणून चेंगटाने तिथून ताबडतोब धूम ठोकली. एका क्षणात तो तिथून दिसेनासा झाला. बाबूला मग चैनच पडला नाही. गट्टूलाल मारवाड्याच्या घरात पोलीस कशासाठी शिरले? त्यांनी छापा कशासाठी घातला? त्यांना काय सापडलं? आसपास 2-4 लोकांपाशी बाबूनं चौकशी केली, पण हाताला काही लागले नाही. यम्या तेल्याचा म्हातारा बाप तर खोकत खोकत म्हणाला, गट्टूलाल कोण? त्यो मारवाडी? हां, त्योच. हागणदारीकडे जाताना घर लागतंय त्योच नव? होय होय, तेच. दाराची चौकट पडली या त्यो वाडा नव? आरो होय, त्योच. बाबूची सहनशक्ती आता अगदी तुटायच्या बेतात आली होती. त्याच्या घरावर पोलिसांनी छापा घातला? होय. अरे पर ते कशा पायी? त्याचा बाप मेला म्हणून. असे म्हणून बाबू रागारागाने आपल्या घरात गेला. आईला काय लोक आहेत? नाही त्या चौकशा करीत बसत्यात आणि आपल्यालाच उलटा प्रश्न विचारत्यात. आपण जे त्यांना विचारावं तेच आपल्याला विचारत्यात. म्हणजे कमाल झाली का नाही? सरळ माहीत नाही असं म्हणून पहिल्या झूटला सांगितलं असतं तर काय बिघडलं असतं का? रागारागाने बाबूने मनाशीच खूप बडबड केली. मग बायकोने करून दिलेला चहा तो रागारागाने प्यायला. चांगला 1.5-2 कप चहा प्यायला. मग अंधार झाला तसा तो गणा मास्तराच्या घराकडे सुटला. अंधार झाला होता. रस्त्यावरचे विजेचे दिवे क्षयरोग्यासारखे एवढासा उजेड देत उभे होते. गणा मास्तराच्या ओट्यावर थोडासा उजेड पडला होता. मंडळी जमलेली होती. गणा मास्तर तर होताच, पण रामा खरातही होता. शिवा जमदाडे होता. नाना चेंगट कट्ट्याच्या कडेला बसून दोन्ही तंगड्या हलवीत बसून राहिला होता. बाबूला पाहिल्यावर तो चट्टदिशी हल्ला आणि गणा मास्तराच्या जवळ भिंतीपाशी जाऊन बसला. बैठकीतही ही चर्चा चाललेली होती. बिडी उलटी तोंडात धरून भला भक्कम झुरका घेऊन रामा खराताने पोटभर धूर बाहेर सोडला. मग तो म्हणाला, मला तर वाटतंय गणा मास्तर काय तरी भानगड आहे गट्टूलालची. त्या बिगार पोलीस गावात यायचं नाहीत. शिवा जमदाडे फक्कन हसला. हातले का? मग तू ह्यात काय विशेष सांगितलंस? काय तरी घोळ हाय हे नक्कीच. पोलीस काय नुसतं जेवायला त्याच्याकडे आला असतील? अरे होय की, पर कसली भानगड? एवढ्यात बाबूने आपला मोहरा नाना चेंगटकडे वळवला. काय रे चेंगट, तुला सांगितलं होतं का नाही मी समधी चौकशी करून यायला? होय की. चेंगटाने मुंडी हलवली. मग काय निघालं शेवटाला? नक्की काय कळलं नाही. कुणी काय म्हणतंय तर कुणी काय म्हणतंय. कोण काय म्हणतंय? बाबूच्या या प्रश्नावर चेंगटाने सविस्तर खुलासा केला. चेंगट मारवाड्याच्या घरापर्यंत जाऊन आला होता. पोलीस त्याच्या घरात शिरले हे दृश्य ज्या लोकांनी पाहिले त्या सगळ्यांचे मत त्याने विचारून घेतले होते. काही लोकांनी असे सांगितले की पोलिसांनी गट्टूच्या घरातील बहुतेक खण जागा बघितली. त्याची जबानीच घेतली म्हणतात. तळघर आणि माळवत देखील पाहिले. मग गुरांसाठी रचून ठेवलेल्या गंजीत देखील
त्यांनी तोंड खुपसून पाहिले असेही काहींचे म्हणणे होते. पण हे सगळे कशासाठी हे काही कळले नाही. काही लोकांची कल्पना होती की मारवाड्याच्या घरात ज्वारीची पोती दणकून भरलेली आहेत. सगळ्या शेतकऱ्यांप्रमाणे त्यानेही लेवी चुकवलेलीच असणार. त्याने लपवलेले धान्य हुडकण्यासाठी हा छापा असावा. तर काहींचे म्हणणे होते की त्याची सासूरवाडीकडील माणसं, मेहुणा आणि चुलत साडू ही सगळी मंडळी राजकारणात असतात. कदाचित त्यांना पकडायला पोलीस आले असतील. काहींचे म्हणणे आणखी थोडे निराळे होते. गट्टूलालजीच्या घरात एक लग्नाची बाईल आणि 2 तशा ठेवलेल्या बाया आहेत. त्याच्या घरात लोकसंख्या फार वाढली आहे. ती नेमकी किती याचा पत्ता लावण्यासाठी हे लोक आले असले पाहिजेत. स्वतः मारवाडी मात्र कुणाला काहीच सांगत नव्हता. किंबहुना तो लगेचच रानातल्या वस्तीवर निघून गेला होता. त्याच्या घरात एक धनगरी कुत्रे कायमचे मोकळे हिंडत असल्यामुळे परभाऱ्या घरात शिरून चौकशी करण्याचेही धोक्याचे होते. एकूणच नक्की प्रकार काय आहे हे कोणालाही समजत नव्हते. ही हकीकत सांगून झाल्यावर नाना चेंगट थांबला. आपल्या बोलण्याचा मंडळींवर काही परिणाम झाला आहे का हे समजण्यासाठी सर्वांच्या तोंडाकडे पाहत राहिला. बाबू म्हणाला, छा छा, मला नाही खरं वाटत. काय तरी सिक्रेट आहे, मी सांगतो. कशावरनं? लेवी बिवीची काय भानगड नाही. लेवी त्यानं घातलेली हाय, पर हे काहीतरी निराळच हाय. काय असेल बरं? सर्वांच्या मुद्रा विचारमग्न झाल्या. रामा खराताने एक नवी बिडी पेटवली. तिचे भराभर झुरके घेत तो विचार करीत राहिला. शिवा जमदाड्याने आभाळातल्या चांदण्याकडे नजर लावली. गणा मास्तर हातातल्या वर्तमानपत्राशी उगीच चाळा करीत राहिला. बाबू पैलवान चेंगटाकडे नजर लावून खुनसीपणानं बघू लागला. तसा चेंगट गणा मास्तराच्या आणखी जवळ सरकला. त्याच्या वर्तमानपत्रात त्याने उगीच डोके खुपसले. थोडा वेळ अगदी शांततेत गेला. मग एकदम चुटकी वाजवून बाबू ओरडला, आत्ता आलं माझ्या ध्यानात. सगळे दचकून बाबूकडे कुतूहलाने पाहू लागले. गणा मास्तर ही बाबूकडे कुतूहलाने पाहू लागला. काय म्हणतोस बाबू? गट्टूलालच्या घरात त्यो माल लपविलेला असणार. त्यो कोणचा? ते काय पेपरामध्ये सध्या येतंय की. मगलिंग का काय म्हणतात ते? हां, स्मगलिंग. जिकडं तिकडं धाडी पडतात नव्ह सध्या. तूच वाचून दाखविलंच की कलच्याला. होय, दाखवलं की. मग तेच असणार. त्या बिगार पोलीस शिरायचं नाहीत घरात. मगलिंगचा माल असल नव्ह तर बेधडक घुसत्यात. नाना चेंगट न कळत पुढे सरसावून अचंब्याने म्हणाला, म्हणजे सोनं चांदी झालंच आपलं तर घड्याळ कापाड. हां, तेच म्हणतो मी. गट्टूलालच्या घरात चोरट्या आयातीचा माल? गणा मास्तरला आश्चर्य वाटले. हा चोरटा माल हा मारवाडी आणत असेल कोठून आणि कोणाला विकत असेल? मग त्याचा बोंबाटा कसा झाला नाही? अन घड्याळ म्हणाल तर त्याच्या स्वतःच्या हातात घड्याळ दिसत नाही कधी. हा कसला दुसऱ्याला घड्याळ विकतोय? गणा मास्तराने ही शंका बोलून दाखवली. तेव्हा शिवा जमदाडे म्हणाला, ही गोष्ट मातूर खरी हाय. परवाच रातच्याला मारवाडी भेटला होता. झालं 8-15 दिवस. मी सहज अटकलं. म्हणलं, काय सेठजी, किती टाइम झाला? तर ह्यो वर आबाळाकडे बघून म्हणाला, ह्यो काय चांद उगवलाय, 10 वाजला असत्याल. घड्याळ बिड्याळ काय नाही त्याच्याकडं. आपल्याला सुचलेली कल्पना इतरांना पटली नाही. असे दिसले की बाबूला नेहमी राग येत असे. नागपुड्या फुलवून तो म्हणाला, त्याच्यावर जाऊ नका तुम्ही. ते मुद्दाम करीत असेल त्यो. मुद्दाम? हां, आपण घड्याळ विकतो हे कुणाला कळू नये म्हणून स्वतः घड्याळ लावायचंच नाही हातावर. का तर संशय यायला नको कुणाला. चेंगट उत्साहानं पुढं सरकून म्हणाला, हां, म्हणजे ते आपलं दाजीनानासारखं. एवढा पैसा घरात आहे पण मुद्दाम फाटकं धोतर नेसून हिंडतोय. का तर लोकांना कळू नये आपण गब्बरगंड आहे ते. असंच नव्ह बाबूराव? कधी नव्हे ते बाबू पैलवान नाना चेंगटाच्या बोलण्यावर एकदम खुश झाला.
चेंगटाने इतके शाण्यासारखे बोलावे आणि तेही आपल्याला पाठिंबा देणारे. बाबूला आश्चर्यच वाटले. वा चेंगट, काय बोललास तू मर्दा. पुढच्या कुस्तीच्या टायमाला तुला नक्की बरोबर नेणार. नुसतं खायचं पेयाचं आणि निवांत पडायचं. रामा खरात इतका वेळ धूर काढीत गप बसून होता. बाबूने घोडे पुढे दामटलेले बघून त्यालाही काही राहावेना. त्याने उपरोधाने मुंडी हलवली. काय बोलतोस तू बाबू. 6 महिन्याखाली मारवाड्याच्या घरात लगीन निघालं होतं. होतं का नाही. मग त्याचा निकाय. त्या लग्नात कपड्याचा बस्ता शेठजीनं तालुक्याच्या गावावरनं आणला होता. मी स्वतः बघितला होता. ही कापडा असती तर बस्ता कशा पायी आणील तो. होय, ही शंका बरोबर होती. ज्याच्या घरी चोरट्या कापडाचा गट्टा असेल त्याने दुसऱ्या दुकानातून लग्नाचे कापड खरेदी करण्याचे कारणच काय. मग चेंगट म्हणाला, का म्हणजे लोकांना संशय येऊ नये म्हणून. साधी गोष्ट आहे मर्दा. असं तर आता बाबूचंच बघा की. कुस्ती नेमली की चोरून मेहनत करतो. करतो का नाही. का तर ताकद किती वाढली या हे लोकांसनी कळू नये. काय बाबूराव. खरे म्हणजे चेंगटाने बाबूची स्तुतीच केली होती. निदान निंदा तर केली नव्हती. पण चेंगटाचे बोलणे ऐकून सगळी मंडळी हसू लागली. हे पाहून तो भडकला. चोरून मेहनत करण्याच्या नावाखाली आपण चोरून झोपतो आणि चोरून खातो असे बाकीच्या मंडळींचे मत होते हे त्याच्या लक्षात आले. संतापून जाऊन तो ओरडला, का रे चेंगट्या, गप बसव ना काय. दात उपटून हातात दिन बघ. आत्ता अहो पर मी काय केलं. असे म्हणून चेंगट घाबरून मागे सरकला. चिडलेल्या बाबूला मास्तराने चुचकारले. चर्चेला गंभीर वळण लागले. हे पाहून बाकीच्यांनी मग वादविवाद वाढवला नाही. त्यांनी कबूल करून टाकले की बाबू म्हणतो तेच बहुधा खरे असावे. गट्टूलाल शेठजी हा धंदा करीत असावा. त्याच्याकडे स्मगलिंगचा चिक्कार माल येत असावा. आपल्याला काही कळत नाही इतकेच. पण या धंद्यावर त्यानं चांगला पैका कमवलेला असावा. त्याचा सुगावा लागला म्हणून पोलिसांनी ही धाड घातली असावी. दुसरं काय. पण मग पोलिसांनी शेठजीला धरून का नेलं नाही. आणि त्याच्या घरात माल सापडला कसा नाही. पोलीस रिकामेच कसे परत गेले. चेंगट भान विसरून मध्येच बोलला, त्यानं पोलिसांना स्मगलिंगचा माल गपचूप दिला असेल. चेंगट्या, तू गप पड हा, नाहीतर डोसकच फोडीन तुझं. बाबू गुरगुरला. त्याबरोबर पुन्हा शांतता प्रस्थापित झाली. मग गना मास्तराने तडजोड केली. अरे त्यानं पोलिसांनाच लाच दिले असल म्हणून सुटला गडी असं म्हणतोय चेंगट. असं होय. होय होय. चेंगटाने मुंडी हलवली. ही कल्पना बाबूला नवी वाटली. मग बरोबर हाय. पोलिसांनी लाच देण्यात हे लोक पटाईत असतात. त्यासनी पैशाचा काय तोटा. शेठजीनं बहुधा असंच केलं असणार. प्रत्येकाच्या खिशात घड्याळं कोंबले असतील. सोन्याची बिस्किटं चहा पितान हळूच बसीत ठेवली असतील. हात रुमाल लंगोट असलं काहीतरी कापड त्यांच्या पिशवीत टाकलं असल. मग कशाला पोलीस बोलत्यात. त्यांनी छापा घालायचं नुसतं सोंग केलं आणि पसार झालं लेकाचं. केवढी सरकारची नुकसान ही. ते काय नाही. या मारवाड्याला मुद्देमाला सकट पकडलंच पाहिजे. फार माजलाय लेकाचा. आणि लाच खाणाऱ्या पोलिसांना बी चांगली अद्दल घडवाय पाहिजेत. त्याशिवाय काय खरं नाही. बाबूने ही कल्पना सगळ्यांना समजावून सांगितली. नाना चेंगटालाही ती एकदम पसंत पडली. बाकीच्यांनीही बाबूचा उग्र चेहरा पाहून ती गोष्ट कबूल करून टाकली. खरं आहे, सरकारचं फार मोठं नुकसान होत असलं पाहिजे. अशा माणसाला साग्र संगीत पकडलंच पाहिजे आणि लाच घेणाऱ्या पोलिसांनाही चांगली शिक्षा झालीच पाहिजे. पण हे करायचं कसं हा मुद्दा मुख्य होता. पण बाबू पैलवान माघार घेणाऱ्यांपैकी गडी नव्हताच. काहीतरी पक्का निश्चय केल्याप्रमाणे त्याने मान हलवली. मी स्वतः आजपासनं मारवाड्यावर बारीक नजर ठेवणार. बर बर ठेव की. मला यात तुमची मदत पाहिजे. कसली मदत. गावात चौकशी करायची. काय म्हणून. सेठजी मगलिंग आहे का नाही हेच नव्ह.
चेंगटाने मध्ये तोंड घालून विचारले. हे चेंगट, असं विचारतात का? बाबूने हा प्रश्न विचारून अशा काही खुनसी दृष्टीने नानाकडे पाहिले की असे विचारित नसतात हे चेंगटाने ताबडतोब कबूल केले. होय बाबू, मग काय विचारायचं? रामा खराताने कुतूहलाने विचारले. हेच की आपलं, तुम्ही काय माल घेता काय शेठजीकडनं? घड्याळ म्हणा, कापड म्हणा, असं विचारायचं. घड्याळ? मर्दा एकाच्या तरी हातावर हाय का कुणाच्या? उगीच आपले विचारायचं म्हणजे. मग कापड घेतलं काय विचार? विचारायला काय बिघाडतंय का? बर बर, विचारू. आणि गणा मास्तर, तू वर फौजदाराला पत्र टाक. हे असलं काम गावात चालू आहे आणि पोलीस लाच खात्यात म्हणून. बरं. गणा मास्तराने उगीच आपले होला हो केले. बाबूला यावेळी विरोध कशाला करा? नुसती मुंडी हलवावी, बरं म्हणावं, म्हणजे झालं. करायचं काय भांडण तंटा करून? अन बाबू, तू काय करणार? बाबूने आपली कल्पना स्पष्ट करून सांगितली. गणा मास्तरांच्या माहितीनुसार असली कामं रात्रीच्या वेळी चालतात. तेव्हा रात्री गट्टूलालच्या घरावर बारीक नजर ठेवायची. त्याच्याकडं कोण येतंय, कोण जातंय, त्याच्याकडं काही माल असतो का, हे बारकाईनं पाहायचं, खात्री करून घ्यायची आणि मग योग्य वेळी पोलिसांना खबर द्यायची. सरळ वर फौजदारालाच कळवायचं. आता हे एवढे जबाबदारीचे काम एकटा बाबू कसा करणार? हा एक अडचणीचा भाग होता. पण चेंगटाला मी मदतीला घेतो, असे म्हणून बाबूने हा प्रश्न सोडवून टाकला आणि चर्चा संपली. एक एक मंडळी घराच्या दिशेने हळूहळू निघाली. पुढच्या 2 दिवसात रामा खरात आणि शिवा जमदाडे यांनी काही केलेच नाही. रामाने उगाच बसल्या बसल्या 4 चौघांपाशी मारवाड्याची काय भानगड आहे म्हणून चौकशी केली. काही लोकांनी रामाला तोच प्रश्न विचारला. रामाने पुन्हा त्यांना तो प्रश्न टाकला आणि पुढे तो विषय निघालाच नाही. शिवा जमदाडे हा तर पार विसरूनच गेला. आपण बाबूला काही कबूल केले होते ही गोष्ट त्याच्या लक्षातच राहिली नाही. 2 दिवस जो तो रानात गेला तो तिकडेच. मग परत आल्यावर त्याला आठवण झाली. दुपारी त्याला पांडुलावण हातातली पिशवी घेऊन रस्त्याने घाईघाईने चाललेला दिसला. पांडूने त्याला रामराम ठोकल्यावर शिवा म्हणाला, काय र पांडबा, गावाला निघालास का? अभय, जरा तालुक्याला जाऊन येतो. का र, काय विशेष? काय नाही, जरा खरेदी. खरेदी म्हटल्यावर शिवाला परवाचे बोलण्याची आठवण झाली. त्याने डोळे विस्फारले. असं का? काय घड्याळ बिड्याळ अलीकडे घेतलं का? घड्याळ? हां, आपलं हातावर बांधायचं. गड्या, आपण शेतकरी माणूस, आपल्याला कशाला लागतंय कंदी घड्याळ? नाही, आपलं घेऊन ठेवायचं उगीच. काय जावाई यायचा आहे का माझा? काय एडपटावानी विचारतोस लेका? असं म्हणून पांडू लांबड गाडी गाठायची म्हणून झपाझप पुढं निघून गेला. शिवाला कसलीही माहिती मिळाली नाही. नंतर ही 1-2 मंडळी भेटली. त्यांनाही शिवानं कापडाबद्दल विचारलं. नवी खरेदी केली का? या त्याच्या विचारण्याचा एवढाच परिणाम झाला की शिवाचे डोके फिरले असावे असा लोकांचा ग्रह झाला. लोक जेव्हा स्पष्ट बोलून दाखवू लागले तेव्हा शिवाने हा नाद सोडून दिला. नाही म्हणायला नाना चेंगटने मात्र आपले काम चोख बजावले. ही बातमी कुठं फोडू नका असे बाबूने बजावून सांगितले होते. त्यामुळे नानाने ज्याला त्याला बाजूला बोलावले आणि खाजगी सुरात विचारले, अलीकडे काय खरेदी बिरेदी नाही केली का तुम्ही? केली की. काय केली? परवाच बाजारातनं मिरच्या आणल्या. झालंच तर म्हाताऱ्यानं तालुक्यातनं सल्फेट आणलं. पर तू काय विचारालास? त्या असू द्या, पण घड्याळ बिड्याळ नाही घेतलं? घड्याळ? ते कशासाठी? उगीच आपलं टाईम बघायला हो. ते कोण घ्यायला बसलंय? असं म्हणू नका. गावातल्या गावात मिळतंय म्हटल्यावर घेतंय माणूस. कोण विकतंय गावात? तसं काय नाही, पर गट्टूलाल मारवाडी विकतोय असं बाबू पैलवान म्हणत होता. अरे तिच्या माईला. असा संवाद जागोजागी झाला आणि गट्टूलाल शेठजी चोरटी घड्याळं आणि कापडं विकतो
ही बातमी चेंगटाची इच्छा नसतानाही सबंध गावभर झाली. या चौकशीचा आणखी एक परिणाम झाला की शेठजी हा माल तर चोरून विकतोच, पण नाना चेंगट आणि शिवा जमदाडे हे त्याचे एजंट आहेत. कुणाला घड्याळ पाहिजे का, कुणाला कापड पाहिजे का, असं ज्याला त्याला विचारत ते हिंडत असतात. अशी ही गावात बातमी पसरली आणि प्रत्येक जण या दोघांच्याकडे संशयाने बघू लागले. सबंध गावभर ही चर्चा सुरू झाली. सुताराची आणसी गिरणीतनं पीठ दळून डबा घेऊन घरी चालली होती. समोर नाना चेंगट येताना दिसला. तेव्हा कधी नव्हे ते तिनं नानाला हाक मारली. काय चेंगट, आज कुणीकडं? गट्टूलाल शेठजीकडं निघालास का? नाना बिचकला. तोंडाचा आ करून आणसीकडं बघत राहिला. मी आणि शेठजीकडं? छा 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 काय करतोस? रोजच्याला तर जातोस नव? हे 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 हे, ती हागणदारीची वाट त्याच्या घरावरनं जाती नव? तर आणसी उपरोधाने मान हलवून म्हणाली. आता उगीच पालिसी करू नकोस हां. समद ठावं हाय मला. त्याची घड्याळ इकत हिंडतोस आणि समद्यासनी कापडं पाहिजे का म्हणून विचारतोस नव? काय दरोडा बिरोडा घातला काय तुम्ही दोघांनी? आणसीचा हा आरोप ऐकून चेंगट एकदम घाबरलाच. आपण दरोड्यात सापडलो आहोत. पोलिसांनी आपल्याला हातकड्या घातल्या आहेत आणि सबंध रस्त्यावरनं आपली धिंड निघाली आहे. हे चित्र त्याला एकदम डोळ्यासमोर दिसू लागलं. गयावया करून तो म्हणाला, अगं हे काय बोलतीस तू? मी काय त्याचा एजंट आहे होय? एजंट नव्ह, पित्ते आहेस. तसं नाही. नाही काय? थांब, बाबूलाच सांगते मी. असे म्हणून आणसी तरातरा पुढं निघून गेली. मग मात्र चेंगटाने कुणापाशीही आपले तोंड उघडलेच नाही. बाबूला ही बातमी लवकर कळलीच नाही. कळली असती तर पहिल्यांदाच बाबूने चेंगटाला मरस्तोड ठोकले असते आणि मग काय भानगड आहे म्हणून नंतर चौकशी केली असती. पण बाबू या 4-2 दिवसात घराबाहेर फारसा पडलाच नव्हता. दिवसभर झोप काढत होता आणि रात्री मारवाड्याच्या घरावर पाळत ठेवून होता. रात्र रात्र त्याला जागरण होत होती, पण त्याने आपला पहारा सोडला नव्हता. सारखं डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवायला पाहिजे. एक ना एक दिवस कुणीतरी माल घेऊन येईलच. शेठजीचं दार ठोठावील आणि मग बरोबर आपण त्याला पकडू. चांगलाच हिसका दाऊ. 2-4 दिवस बाबू असा गट्टूलालच्या घरावर पाळत ठेवून होता, पण कुणी आले नाही आणि गेले नाही. गट्टूलाल ही रात्रीच्याला बाहेर पडलेला दिसला नाही. 4-5व्या दिवशी मात्र बाबूला एक माणूस बरोबर आढळला. रात्री 9-10ची वेळ असावी. बाहेर सगळे सामसूम झाले होते. आभाळ भरून आले होते. वारा अगदी पडला होता. माणसं घरोघरी जेवणखान आटपून झोपायच्या नादात होती. रस्त्यावर कुणी चिटपाखरूही नव्हतं. शेठजीच्या वाड्याजवळच्या बोळात सरकारी दिवा नादुरुस्त झाला होता. त्यामुळं सगळीकडं गडीगूप अंधार होता. लांबच्या दिव्याचा उजेड तिथवर येत नव्हता. फक्त लांब खांबावर दिवा आहे एवढंच कळत होतं. कोपऱ्यावरच्या मोडक्या घराच्या मोकळ्या जोत्यावर बाबू मांडी घालून बसून राहिला होता. बसून बसून त्याच्या मांडीला रग लागली होती. कंटाळाही आला होता. आता आजची रात्र बघावी नाहीतर नाद सोडून द्यावा असा विचार त्याच्या मनात येत होता. एवढ्यात कुणाची तरी पावले वाजली. बाबू एकदम सावध झाला आणि अंधारात डोळे फाडून बघू लागला. त्या अंधारातनच कुणीतरी स्वतःशी गुणगुणत येत होतं. त्याच्या पाठीवर एक मोठं बोचकं होतं. ते सांभाळीत तो चाचपडत येत होता. शेठजीच्या घरापाशी आल्यावर तो एकदम थांबला. मोडक्या चौकटीपाशी उभा राहिला. मग त्यानं दारावर धक्के मारले. मग हळू आवाजात हाक मारली, शेठजी, अहो शेठजी. आता बाबूची खात्रीच पटली. नक्की हाच तो. येणार येणार म्हणून गाजलेला माणूस. चांगला घोळसला पाहिजे. पुन्हा इकडे येण्याची त्याची हिंमत होऊ नये. बाबूच्या मनात असा विचार आला. मग एका क्षणात त्यानं पवित्रा घेतला. चित्त्यासारखी उडी घेऊन त्यानं त्या माणसाची मानगूट धरली. गळा दाबला. बोल, काय हाय या गटुड्यात? दबलेल्या सुरात त्याने प्रश्न विचारला. काय नाही, कापडं आहेत. तो माणूस घाबऱ्या आवाजात बोलला. आर तुझ्या मारी. असे म्हणून बाबूने एक ठोसा त्याच्या नाकावर इमानाने ठेवून दिला. असा हाणला की तो धाडकन रस्त्यावरच कोसळला.
त्याचे गाठोडे उडून बाजूला पडले. मेलो मेलो असे म्हणून तो जोराने ओरडला. मराय काय झालं बोसडीच्या तुला? मगलिंग करतोस काय? बाबूने त्याला उभा करून पुन्हा एक ठोसा चढवला. जोरात टांग हाणली. त्याबरोबर तो पुन्हा धाडदिशी आपटला. जीवाच्या आकांताने ओरडला, अगं आई ग, मेलो. बाबू त्याला आणखीन ठोसे देण्याच्या विचारात होता, पण गट्टूलालच्या घरात काहीतरी गडबड सुरू झाल्याचे त्याला ऐकू आले. आतले धनगरी कुत्रे मोठ्याने भुंकू लागले. तेव्हा बाबू तिथून पळाला. बोळाच्या कोपऱ्याला अंधारात लपून राहिला. घराचे दार घाईघाईने कुणीतरी उघडले. एक दोन माणसं बाहेर आली. कुणीतरी बॅटरी लावली. रस्त्यावरचा मनुष्य धडपडत उठून उभा राहिला. कन्नू आणि कुतू लागला. कोण नाना परीट काय? वय हो, मीच हाय शेठजी. भट्टीचं कपडे द्यायला आलो होतो. मग कुणीतरी गळा दाबला माझा आणि लई मारलं. असे म्हणून नाना परटानं चाचपडत आपलं गाठोडं कुठं आहे ते शोधून पाहिलं. मग ते उचलून कणत विवळत तो दाराजवळ आला. उघड्या दारातून आत शिरला. एवढा संवाद ऐकल्यावर बाबू तिथं राहिलाच नाही. धुमाट घराकडे पळाला आणि तोंडावर पांघरून घेऊन गपचूप चोरासारखा झोपला. रात्री नाना परटाला कोणीतरी बेदम चोपलं. ही बातमी गावभर झाली. जिकडे तिकडे याची चर्चा झाली. संध्याकाळी गना मास्तरच्या अड्ड्यावरही ही गोष्ट घोळून घोळून चेंगटाने सांगितली. गना मास्तर म्हणाला, मी चौकशी केली. मारवाड्याच्या घरी पोलीस आले होते, पण कसलं तरी कोर्टाचं काम होतं म्हणून. दुसरं काहीच नव्हतं. अन झडती नाही अन काही नाही. थोडा वेळ शांतता पसरली. कुणी काहीच बोलले नाही. मग बाबूकडे वळून गना मास्तर म्हणाला, पण नाना परटाला कोणी ठोकलं? या प्रश्नावर बाबू काहीच बोलला नाही. मान खाली घालून गप बसून राहिला. मग थोड्या वेळाने म्हणाला, कोणी का मारना? झालं ते बरंच झालं. त्यो परीट लई माजला होता. कापडं चांगली धूत नव्हता. बरी अद्दल घडली त्याला. धन्यवाद.